ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने नुकतीच संघाची घोषणा केली आहे, ज्यात वनडे संघाची धुरा शुभमन गिलकडे देण्यात आली आहे। 7 महिन्यांपूर्वी रोहित शर्माने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली, मात्र त्यानंतर झालेल्या नेतृत्व बदलानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं। रोहित शर्माऐवजी शुभमनकडे कर्णधारपद सोपवण्यामागे बीसीसीआयची नेमकी रणनीती काय आहे? नेतृत्व बदलाचं हे पाऊल नेमकं कशाचं सूचक आहे? पाहूया याचाच आढावा घेणारा आमचे प्रतिनिधी सिद्धेश कांसे यांचा हा खास रिपोर्ट। टीम इंडियाला तब्बल 17 वर्षांनी T20 वर्ल्ड कप जिंकून देणारा कॅप्टन रोहित शर्मा, 12 वर्षांनी भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवून देणारा कॅप्टन रोहित शर्मा, पण आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाताना रोहित शर्मा कर्णधार म्हणून जाणार नाही, कारण भविष्याच्या दृष्टीनं बीसीसीआयच्या निवड समितीनं एक मोठा निर्णय घेतलाय। कसोटी पाठोपाठ आता शुभमन गिल असेल भारताच्या वनडे संघाचा कर्णधार। रोहित शर्मानं कसोटी आणि T20तून आधीच निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे आता तो फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसेल। मात्र रोहितकडून वनडेची सूत्र काढून शुभमनला देण्या अगोदर बीसीसीआयनं नेमका काय विचार केला ते पाहूया। रोहित शर्मा आणि विराट कोहली 2027च्या विश्वचषकापर्यंत खेळणार की नाही हे निश्चित नाहीये, म्हणूनच कर्णधार म्हणून रोहितची निवड केली नाही। याविषयी रोहितची चर्चाही झाली। दुसरीकडे तिन्ही फॉर्मॅटसाठी 3 वेगवेगळे कर्णधार ठेवणं व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाहीये। आम्हाला काही बाबतीत 2027च्या विश्वचषकाचाही विचार करावा लागेल, म्हणून शुभमन गिलकडे आम्ही कसोटी आणि वनडेचं कर्णधारपद सोपवलं। रोहित शर्मानं अवघ्या 7 महिन्यांपूर्वी भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली होती, म्हणूनच बीसीसीआयच्या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं। मात्र हा निर्णय भविष्याच्या दृष्टीनंच घेतल्याचं बीसीसीआय कडून स्पष्ट करण्यात आलं। कॅप्टन म्हणून रोहित शर्मानं वनडेत 56 सामन्यात नेतृत्व केलंय, त्यात 42 सामन्यात विजय तर 12 सामन्यात पराभव पत्करलाय। कर्णधार म्हणून त्याने 2506 धावा केल्या, तर त्याची सरासरी आहे 52.11। रोहितच्या नेतृत्वात भारतानं 2023च्या वनडे विश्वचषकाची फायनल गाठली, 2024 साली T20 विश्वचषक जिंकला आणि 2025ला चॅम्पियन्स ट्रॉफी। आता यशाची हीच बॅटन रोहितनं शुभमनच्या हाती सोपवली आहे। कसोटी क्रिकेटमध्ये शुभमननं आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली, मात्र आता आव्हान आहे ते वनडेचं। सिद्धेश कांसेचा ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।